नमस्कार मित्रांनो, रुक्मिणीज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी। चला तर मग सुरू करूया। इथे मी पाव किलो पत्ता कोबी स्वच्छ धुवून उभी कट करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। मोहरी, जिरे आणि बारीक कट केलेला कांदा टाकून याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। बारीक कट केलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि याला पण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे, याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये पत्ताकोबी टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित परतून झालेला आहे, तर यावरती आता झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे झालेले आहेत, तर झाकण काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। परत यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून घ्यायचं आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यावरती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी आपली तयार झालेली आहे, तर आता एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। नेहमी आनंदी राहा, खात राहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।